की मी अंड वापरत नाही, त्याच्यामुळे आता हा केक उठण्यासाठी आपल्याला 2 गोष्टींचा वापर करायला लागतोय. इथे बेकिंग पावडर पण आहे आणि त्याचबरोबर कुकिंग सोडा, या दोन्ही गोष्टी मी याच्यात टाकतोय. टाकलेला एक अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि एक पाव चमचा थोडंसं एक आणखीन एक चिमूट आपण कुकिंग सोडा पण यात टाकतोय. व्हॅनिला इसेन्स काही 7-8 थेंब टाकलेले आहेत आणि त्याचबरोबर मी थोडंसं दूध टाकणार आहे याच्यामध्ये. दूध कशासाठी, तर त्याला एक थोडंसं जे त्याचं कन्सिस्टन्सी आहे ती ॲडजस्ट होण्यासाठी आपण थोडंसं दूध टाकणार आहोत. जसं लागेल तसं टाकू आपण. याला एकत्र करत राहायचं आहे आणि आवश्यकतेनुसार याच्यात टाकायचं आहे दूध. तसं रंग पण जरा डार्क येणार आहे कारण की नाचणीचा याच्यामध्ये वापर आहे. याला फक्त मिक्स केलेलं आहे व्यवस्थित. एक मात्र गोष्ट करायची आहे की ही पिठं वापरायची आधी थोडी चाळून घ्यायची आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काही कण असतील, दगडं वगैरे काही असेल तर ते निघून जाईल आणि ते स्मूथ होतील व्यवस्थित. आणि याला आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे, पण एकदा मिक्स झाल्यानंतर त्याला खूप फेटायचं नाही आहे आपल्याला. मला हे नेहमी वाटतं की रेसिपीज पटकन करता यायला पाहिजे, त्याचबरोबर त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टींचा बॅलन्स असला पाहिजे, चवीचा बॅलन्स असला पाहिजे, न्यूट्रिशन पण त्याच्यामध्ये असलं पाहिजे काहीतरी. तर काय त्या रेसिपी सगळ्यांनाच खाता येतात, आवडतात पण, नाही का. आता हे उरलेलं जे बटर आहे त्याचा आपण वापर करूया. या मोल्डमध्ये मी लावून घेतोय खाली. चला आता हे जे मिक्सचर आहे ना ते आपण आपल्या मोल्डमध्ये टाकूया याला. आणि आता त्याच्यावरती मी टाकणार आहे भरपूर बदाम. आता काय करायचं आहे, आता फक्त याला बेक करून घ्यायचं आहे. साधारणपणे 170 डिग्रीजवर मी याला बेक करणार आहे, कारण की मला याचा रंग पाहिजे, पण कसं आहे ऑलरेडी नाचणी असल्यामुळे खूप त्याला डार्क नको व्हायला, त्या दृष्टीने मी त्याला 170 डिग्रीजवर बेक करणार आहे. एक 25 ते 30 मिनिटाला बेक करणार आहे. 25 मिनिटांनंतर मी याला एकदा चेक करेल झालं आहे का, आणि झालं असेल तर काढून घेईन, नाही तर थोडंसं अजून 2-4 मिनिटं आणखीन. याला मी बेक करून प्लेटमध्ये काढून घेतो. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. नाचणी टी केक बनवण्यासाठी लागणारं साहित्य: नाचणीचं पीठ, दूध, बटर, कंडेन्स मिल्क, गव्हाचं पीठ, बदामाचे काप, पिठी साखर, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि व्हॅनिला इसेन्स. कृती: एका भांड्यामध्ये 75 ग्रॅम बटर घेऊन त्यामध्ये पिठी साखर घालून ती फेटून घ्यावी. त्यानंतर 2 ते 2.5 चमचे कंडेन्स मिल्क, 1.5 वाटी नाचणीचं पीठ, गव्हाचं पीठ, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, व्हॅनिला इसेन्स आणि दूध घालून सर्व मिश्रण नीट फेटून घ्यावं. केकच्या साच्याला बटर लावून तयार मिश्रण त्यामध्ये ओतून बदामाचे काप वरून घालावेत. तयार केक 170 डिग्रीला 25 ते 30 मिनिटं बेक करून घ्यावा आणि सर्व्ह करावा. आणि आपला आज सेलिब्रेशनचा मूड आहे आणि आजच्या रेसिपीज एकदम मस्त होत आहेत. आज आता आपली दुसरी जी रेसिपी आहे ती आहे टोफू किमा पालक पराठा. आणि ही करण्यासाठी आपण एक डो तयार करून घेतलेला आहे. त्याला एक 15-20 मिनिटं होऊन गेलेले आहेत. याला मुरत ठेवलेलं आहे आपण. आणि आपण आता काय करतोय, एक टोफूपासनं एक त्याचं जे सारण आहे पराठ्याचं ते तयार करून घेतोय. आणि हे सारण करण्यासाठी आपण याच्यात घेऊ थोडं तेल. इथे मी काय करतोय, सारण करण्यासाठी मी याच्यात हा जो किमा करतोय आपण टोफूचा किमा, त्याच्यासाठी मी कांदा याच्यात वापरणार आहे. कांदा बऱ्यापैकी घेतलेला आहे, म्हणजे एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. थोडंसं याच्यात टाकतोय लसूण आणि थोडं आलं. याला परतून घेतोय आणि परतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये गाजर पण टाकायचं आहे. त्याच्या आधी कांदा, आलं, लसूण हे थोडं परतलं गेलं पाहिजे छान. आणि मग याच्यात जाणार आहे थोडं गाजर, बारीक चिरलेलं गाजर आपण याच्यात टाकतोय. याच्यात टाकतोय आपण तिखट, थोडी हळद, थोड्या हिरव्या मिरच्या. याच्यात जाणार आहे टोफू, चाट मसाला थोडा, भरपूर कोथिंबीर,
आणि मीठ. बस याला आता व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. चला, हे सारण तयार झालेलं आहे, पराठ्याचं सारण तयार झालेलं आहे. याला आता एका बोलमध्ये काढून घेऊया आपण. असे इंटरेस्टिंग पराठे ज्याला आवडत नाही असा व्यक्ती मला अजून तरी भेटलेला नाही. आणि हे पराठे खाल्ल्यानंतर वन्स मोर नक्की येणार, नक्की बघा तुम्ही. तर मंडळी, टोफूचं आपलं हे सारण तयार आहे पराठ्याचं. आणि इकडे आपण जी कणिक मळून ठेवलेली आहे पालक असलेली, ती पण तयार आहे. खाली मी ते हा टेबल मस्त पुसून घेतलेला आहे. आणि आता इथे याच्यावरती आपण हे जे पराठे आहेत ते करणार आहोत. सध्या काय आहे की आमची मित्रमंडळी जरा मला पार्टी मागतायत, काहीतरी झालं पाहिजे हे ते. त्यांनी मेनू पण ठरवून टाकलेलं आहे ऑलरेडी. तुझ्याकडनं हे पाहिजे, या सगळ्या गोष्टी तुला करायच्या आहेत म्हणून. मी म्हटलं मी आता काहीच करणार नाही, मी रिलॅक्स करणार आहे म्हणून. तसं चालणार नाही असा फरमान आलेला आहे. बघू, पण मित्रमंडळींबरोबर मजा येते नाही का, ती मजा वेगळी असते. हे लाटताना एक काम करायचं फक्त, म्हणजे मला माहिती आहे तुम्हाला बऱ्याच मंडळी सगळ्यांना माहीत असणार आहे, पण जी मंडळी आता नवीन करतायत त्यांना सांगतो की ही जी बाजू आहे ना लाटताना किंवा आपण थापताना साईडची बाजू दाबायची आहे आणि मध्ये थोडंसं जाड ठेवायचं आहे. त्याने काय होतं की आपण जेव्हा पराठा लाटतो तेव्हा ते एकदम पातळ होत नाही मधली बाजू, त्याला सपोर्ट मिळतो. म्हणजे मध्ये थोडंसं जाड ठेवायचं आहे. मुलांसाठी पण ही एक म्हणजे स्वतःचं जेवण स्वतः करता आलं पाहिजे एवढं मात्र बघायचं आहे असं मला नेहमीच वाटतं. कारण की बाहेर तुम्ही किती दिवस खाल आणि रोज रोज खाऊन कंटाळा येतो बाहेर. तर ॲटलिस्ट स्वतःच्या हातचं स्वतः बनवता आलं समजा बेसिक गोष्टी पण, तर काहीच पंचायत येत नाही, प्रॉब्लेम येत नाही. आणि एखाद दिवशी घरी भांडण जरी झालं ना तरी तुम्हाला टेन्शन येत नाही बरं का. स्वतःच्या अनुभवानं सांगतोय. तुमचे खाण्याचे वांदे नसतात म्हणजे बेसिकली. बस रंग छान वाटतो हिरवा. आणि मुख्य म्हणजे तो नॅचरल रंग आहे, त्याच्यामध्ये आपण कुठल्या आर्टिफिशियल गोष्ट वापरलेली नाही आहे. आपल्या डिशेस असाच असल्या पाहिजे. वा, रंग तर एकदम मस्त आलेला आहे. मला आता या दोन्ही पराठ्यांना फक्त थोडं भाजून घ्यायचं आहे. थोडंसं तेल टाकणार आहे मी याच्यानंतर, हे दोन्ही बाजूला झाल्यानंतर. आणि मस्त गरमागरम काढणार आहे प्लेटमध्ये. आणि याच्यासोबत मी काय खाणार आहे तुम्हाला सांगतो. मी खाणार आहे याच्यासोबत दही, काकडी आणि थोडीशी हिरवी मिरची, पुदिना आणि मीठ त्याचं मिक्स केलेलं आहे. आणि आपण जशी कोशिंबीर करतो ती कोशिंबीर मी याच्यासोबत खाणार आहे. म्हणजे झालं. मंडळी, याला भाजून मी प्लेटमध्ये काढून घेतो, तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. टोफू किमा पालक पराठासाठी लागणारं साहित्य: कुस्करलेला टोफू, गव्हाचं पीठ, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, पालक पेस्ट, चिरलेलं गाजर, कसुरी मेथी, भाजून घेतलेली तिळाची भरड, चिरलेला लसूण, बारीक चिरलेली हिरवी मिरची, चिरलेलं आलं, ओवा, चाट मसाला, लाल तिखट, हळद आणि मीठ. कृती: एका भांड्यामध्ये गव्हाचं पीठ घेऊन त्यामध्ये मीठ, तेल, पालक पेस्ट, ओवा, तिळाची भरड, कसुरी मेथी आणि पाणी घालून पीठ मळून घ्यावं. फ्राईंग पॅन गरम करून त्यामध्ये कांदा परतून घ्यावा. त्यानंतर चिरलेला लसूण, आलं, गाजर, लाल तिखट, हळद, बारीक चिरलेली हिरवी मिरची, कुस्करलेला टोफू, चाट मसाला आणि कोथिंबीर घालून सर्व मिश्रण नीट परतून घ्यावं. तयार सारण थंड करून घ्यावं. तयार पिठाची पारी लाटून त्यामध्ये टोफूचं सारण भरून पारीच्या कडा बंद करून त्याचा पराठा लाटून घ्यावा. तयार पराठा तेलावर खरपूस भाजून घ्यावा आणि सर्व्ह करावा. काय या रेसिपीचं नाव आहे? मेथी मटण हराभरा. आता आपण दुसरा पदार्थ करणार आहोत. हो, हा सोडे घालून सांजा.